चंदगडमधील सन 2009 पासून अपूर्ण असलेल्या क्रीडा संकुलनाच्या चौकशीची मागणी, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्गम भागातील खेळाडूंना फटका. माजी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांचे तहसीलदारांना निवेदन. चंदगड इथं सन 2009 साली मंजूर झालेलं क्रीडा संकुल तब्बल 16 वर्ष उलटूनही अपूर्ण अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी माजी नगरसेवक बाळासाहेब उर्फ आनंद मारुती हळदणकर यांनी चंदगड तहसीलदारांकडे लेखी तक्रार अर्ज सादर करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. सन 2009 मध्ये सदर क्रीडा संकुलनास शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली होती. मात्र सन 2026 उजाडलं तरी हे क्रीडा संकुलन अद्याप पूर्णत्वास गेलेलं नाही. सदर कामाचा ठेका एका खाजगी कंपनीला देण्यात आला होता. मात्र कंपनीनं कामात निष्काळजीपणा आणि उदासीनता दाखवत काम अर्धवट सोडून दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या अपूर्ण क्रीडा संकुलनाचा सर्वाधिक फटका चंदगडसारख्या दुर्गम भागातील होतकरू खेळाडूंना बसलाय. आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध नसल्यानं अनेक खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी गमवावी लागली असून ही बाब संपूर्ण क्रीडा विकासावर घाला घालणारी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये. तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे की सदर जागा ग्रामपंचायतीनं शासनाला क्रीडा संकुलनासाठी दिली होती. या ठिकाणी यापूर्वी काजूची झाडं होती, ज्यातून दरवर्षी सुमारे 1 ते सव्वा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत होतं. मात्र क्रीडा संकुलनाच्या नावाखाली ही झाडं तोडण्यात आली आणि आज तागायत ना क्रीडा संकुलन पूर्ण झालं ना काजू उत्पादनाच्या नुकसानीचा मोबदला मिळाला. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब हळदणकर यांनी अर्धवट क्रीडा संकुलन प्रकरणाची तातडीनं चौकशी करून संबंधित ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करावी आणि कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं अशी ठाम मागणी केली आहे. तसंच रखडलेलं क्रीडा संकुलन शासनानं तत्काळ पूर्ण करून द्यावं अशी ही आग्रही मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीची माहिती जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि गडिंग्लज विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेतं याकडे चंदगड तालुक्याचं लक्ष लागलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.